नमस्कार. मी प्राध्यापक मानाजी गावडे, मराठी विभाग, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय, बारामती. विद्यार्थी मित्र हो, अशी पुस्तकं या पाठाचे आपण आत्तापर्यंत 3 भाग पाहिले आणि आज आपण 4था भाग पाहणार आहोत. या 3 भागात म्हणजे 3ऱ्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे याची द ओल्ड मॅन अँड द सी ही जगप्रसिद्ध कादंबरी आणि तिचा आशय आपण पाहिला. मित्रांनो, ही कादंबरी 1952 प्रसिद्ध झाली. एक महाकाय मर्लिन मासा खोलवर समुद्रात जाऊन पकडणाऱ्या एका म्हाताऱ्या कोळ्याची ही गोष्ट. बंदराकडे परतत असताना आपण केलेल्या शिकारीचे शार्क मासे कसे लचके तोडतात हे सॅंटियागो या कोळ्याला कसं हताशपणे पाहावं लागतं याची ही भव्य परंतु करुण शोकांतिका. याच कादंबरीबद्दल 1952 पुलित्झर पुरस्कार मिळाला, तर 1954 नोबेल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आपण पाठीमागच्या भागात पाहिलंच, एक म्हातारा कोळी देव माशाची शिकार करण्याकरता समुद्रात दूरवर जातो. अगदी तहान भूक विसरून शिकार करतो. जिंकल्याच्या आनंदात तो काठावर येतो. तोपर्यंत शार्क मासे देव माशाला खाऊन टाकतात आणि उरतो तो फक्त सांगाडा. शर्तीने शिकार केली परंतु हाती काहीच लागलं नाही. तरीसुद्धा म्हातारा हसतो आणि पुन्हा एकदा प्रयत्न करायचा म्हणून निघून जातो. बस एवढंच कथानक. इथंच ही कादंबरी संपलेली. आता खरं तर आजच्या भागात आपण लेखकाने या कादंबरीवर मांडलेलं चिंतन पाहणार आहोत. यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे? अति बलाढ्य क्रूर नियती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्वयुद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षेची संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली जयिष्णू वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. निष्ठुर नियती त्याला हुलकावणे देत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही. ते काहीही असो, पण या छोट्या कादंबरीनं लेखक म्हणतात माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. ते म्हणतात मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेला आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. ते म्हणतात त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदगदा हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी, नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. मित्रांनो, या परिच्छेदात त्यांनी काही गोष्टी मांडलेल्या आहेत. एक अतिबलाढ्य क्रूर नियती. आता बघा, नियती म्हणजे काय? नियम, अदृष्ट, दैव, कधीकधी त्याला मृत्यू म्हटलेला आहे, इत्यादी इत्यादी. पुल असं म्हणतात. नियती म्हणजे काय तर ती योगायोगांची मालिका असते. परंतु
आपल्याला त्यात निवड करण्याची संधी नसते. म्हणजे आपण प्रयत्न करत असतो आणि जे काही घडत असतं ते घडणारं आपल्या हातात नसतं, काहीतरी वेगळंच घडत असतं. आणि मानवी इतिहास आपण जर पाहत आलो तर हा संघर्ष लेखक म्हणतात लाखो वर्षापासून सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे दुबळा परंतु महत्त्वाकांक्षी माणूस. म्हणून विचार करा, माणसानं आत्तापर्यंत पृथ्वीवरती काय काय निर्माण केलं नाही, तर माणूस हा महत्त्वाकांक्षी आहे. आणि या दोघांमध्ये लाखो वर्षापासून कधीच न संपणारं एक सनातन चिरंतर द्वंद्व युद्ध चालू आहे. द्वंद्व म्हणजे काय, तर दोघातलं सनातन, कायम, चिरंतन, कायम स्वरूपी. असं कधीच घडलं नाही की कोणी एकानं माघार घेतलेली आहे. ते म्हणतात नियती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षा आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली, अदम्य, दुर्दम्य, जबरदस्त. तो माघार घ्यायला तयार नाही. आणि संघर्षशीलता, मानवजात ही कायम संघर्षच करत आलेले आहे. आज आपण मित्रांनो जिथं उभा आहोत तिथंपर्यंत पोचायला माणसाच्या कितीतरी पिढ्या गेलेल्या आहेत आणि संघर्ष झालेला आहे. जैष्णू वृत्तीनं तो आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. जैष्णू म्हणजे जिंकण्याची वृत्ती. मी जिंकणारच, मी विजेता होणारच, मी यश मिळवणारच. कोणाशी झगडतोय? प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे काय? नशीब. नशीब म्हणजे काय? जे आम्हाला घडणार आहे ते माहीत नसतं. संघर्ष कोणाशी? त्याच्याशी. ते म्हणतात निष्ठुर नियती त्याला हुलकावण्यात येत असली म्हणजे ही नियती जी आता आपण चर्चा केली त्याला हुलकावण्यात येते, त्याचा तेजोभंग करते, तरीसुद्धा ते म्हणतात असा एक क्षण येणार की हा दुबळा माणूस नियतीला हरवणार आणि विजय प्राप्त करून त्या सिंहासनावर तो बसणार आहे. असं कदाचित त्याला सुचवायचं असावं. हा अर्थ लेखकांनी लावलेला आहे. ते म्हणतात ठीक आहे, काहीही असो, पण या छोट्या कादंबरीनं ते जे उद्विग्न झाले होते, त्यांच्या जवळच्या मित्राच्या जाण्यानं त्यांना जे नैराश्य, वैफल्य आलं होतं ते निघून गेलं. ते ताजे तवाने झाले, टवटवीत झाले. ते म्हणतायत जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेला आहे. बघा ना, उत्पत्ती, स्थिती, लय हे पूर्वापार चालत आलेलं आहे. उपजे ते नासे, पुनरपी दिसे. म्हणजे उपजतं ते नाश पावतं, पुन्हा निर्माण होतं, पुन्हा नाश पावतं. त्याला शब्द वापरला, खेळ चालूच आहे. पण एक बोध आपण घ्यायचा की मरणाच्या जाळ्यात सापडायचं नाही. नियतीने कितीही जाळं टाकलं तर ते तोडून फेकून देऊन जीवनाच्या अथांग सागरात, लेखक जीवनाला अथांग सागराची उपमा देतात. जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी, बस तसं पाहावं. आणि जेवढा संचार करायचा तेवढा स्वैर, स्वतंत्र, मुक्तपणे. ते म्हणतात कदाचित हेमिंग्वेला हीच भूमिका अभिप्रेत असेल. अर्थात लेखकांनी लावलेला हा अर्थ आहे. कारण एखाद्याची साहित्यकृती वाचून अनेकांना अनेक अर्थ सापडतील, तसे लेखकाला जाणवलेले हे त्यांनी इथं सांगितलेले अर्थ. ते म्हणतात मला कादंबरीने झपाटून टाकले हे मात्र खरं. आणि मग ते इतर पुस्तकांकडे वळतात. अशी अनेक पुस्तकं आहेत जी मंत्रमुग्ध करतात, माणसाला गदगद हलवतात, हृदयाच्या आतल्या हृदयाला कडकडून दंश करतात. म्हणजे इथंपर्यंत ती पोहोचतात, हलवतात माणसाला. आनंद आणि दुसरा शब्द वापरतात, उन्मादाच्या आसमानात उन्माद, मदोन्मत्तपणा. खरं तर मद हा दोष मानला जातो, परंतु काहीतरी घडवण्यासाठी तो पण आवश्यक असतो. बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारे, बेहोश म्हणजे अगदी तहानभूक हरवून हसवणारी, रडवणारी पुस्तकं. हसवतात, रडवतात, जीवनाचा सुगंध उधळणारी. बघा, खरं तर सुगंध हा सुगंधित वस्तूला असतो असंच नाही, तर जीवनही सुगंधित होतं. नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात, त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या
अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला असतो. शब्द वापरला आहे महान लेखक कवी, जे विचाररूपानं त्यांच्या पुस्तकात सामावलेले असतात, त्याला आपण भिडलो की त्यातून जो आनंद मिळतो तो रसिकालाच कळतो. म्हणून शेवटी म्हणतात इथं, अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. जगायचं कशासाठी? नाहीतर जन्माला प्रत्येकजण येतोच आणि तो मरेपर्यंत जगतच राहील, एवढाच जीवनाचा मर्यादित अर्थ आहे का? नाही. जगायचं कशासाठी याचा अर्थ ही पुस्तकं सांगतात. नुसता अर्थ सांगत नाहीत, तर एक सुवासिक स्पर्श म्हणजे जगणंही सुवासिक करून जातात. आता पुढच्या परिदात लेखक म्हणतात, ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतात, पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला आवाहित करतात. आता साहित्याचे अनेक प्रकार आहेत मित्रहो. त्याचबरोबर विविध पद्धतीनेही साहित्याची मांडणी केली जाते, त्यानुसारही वर्गीकरण केलं जातं. आता इथं पहा, ललित म्हणजे काय? मनोहर, कोमल, विलासी, शृंगारिक आणि एक वृत्ताचं नावही आहे. थोडक्यात काय? लालित्यपूर्ण असणारं. आणि दुसरं वैचारिक, ज्या साहित्यातून विचार मांडलेला असतो, जे वाचकांना रसिकांना विचार प्रवृत्त करतं, एक विचार देतं, विचाराची दिशा दाखवतं, एक दृष्टी देतं. हेच अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असतात, पण एक नव्या प्रेरणाही वाचकाला आवाहित करतात. म्हणजे प्रेरणा तर मिळतेच, पण त्या आणखी काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करतात. ते म्हणतात की जीवन कसं आहे एवढंच सांगणं हे पुस्तकाचं काम नाही, तर ते कसं असावं हेही समर्थपणे सांगणारे पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात. म्हणजे फक्त जीवन असं आहे याचं वर्णन केलं की पुस्तकाचं काम संपलं असं नाही, किंवा एवढंच त्याचं काम नाही, तर ते कसं नसावं आणि ते कसं असावं. कारण पृथ्वीतलावर सर्व प्राणीमात्रात फक्त मनुष्य प्राणी हाच तो वेगळा आहे. इतर प्राणी जन्माला येतात आणि एक दिवस या जगाचा निरोपही घेतात. हा नियम मानवालाही लागू आहे, परंतु तो विचारी प्राणी आहे, तो निर्माता आहे, तो नवीन निर्मिती करतो, तो विचार करतो. म्हणूनच साहित्य निर्मिती हा प्रकारसुद्धा मानवी जीवनाचा भाग आहे. म्हणून जसं अध्यात्मात म्हणतात की आध्यात्मिक ग्रंथ जगावं कसं आणि मरावं कसं हे सांगतात, तसं जीवन कसं आहे आणि ते कसं असावं, म्हणजे मानवाच्या जीवनाचं सार्थकत्व कशात आहे ही समर्थपणे सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात. पुस्तकं म्हणजे काय मित्रांनो, केवळ रद्दीची किंवा कागदाची पानं नसतात, तर त्या प्रत्येक पानावरती असणाऱ्या शब्दाशब्दातून लेखकाचे विचार वाचकाला एक वेगळी हिंमत देतात. पुढे ते म्हणतात, माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा जय जयकार करणारी, माणसाच्या पायातले साखळदंड तोडायला दंड ठोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. म्हणजे विचार करा, पुस्तकं माणसाची बाजू घेतात, जयघोष करतात, गुलामगिरीतून माणसाला मुक्त करतात, बंडखोरी करून उभे राहतात. अगदी मित्रांनो, सर्वांना आपल्याला संत ज्ञानेश्वर माहीत आहेत. 700 ते 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेत असणारं ज्ञानभांडार तेव्हाच्या प्राकृत म्हणजे मराठी भाषेत सांगून सर्व समाजाला ज्ञानाचं वाढणच पुढं वाढून ठेवलं. खरं तर ती बंडखोरीच होती,
म्हणजे ते संस्कृतातूनच ठेवावं, संस्कृतातूनच सांगावं, ही परंपरा त्यांनी मोडली आणि सर्वसामान्यापर्यंत ज्ञानाची पाणपोई त्यांनी मुक्त करून दिली. म्हणून लेखक म्हणतात, मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसांवरचा विश्वास वाढायला लागतो, कारण हाही विश्वास शेवटी पुस्तकच देतात. पुढे ते म्हणतात, पुस्तकं वेळ घालवण्यासाठी वाचायची ही हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. इंग्रजीत सहज लोक बोलतात टाईमपास. मी काय करतोय तर काहीतरी टाईमपास करायचं म्हणून पुस्तक वाचतोय. ही गोष्ट, हा विचार लेखकांना चुकीचाच नव्हे तर हास्यास्पद वाटतो. पुस्तकं आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. बघा, म्हणजे कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये ग्रंथांमुळे परिवर्तन झालेलं आहे. कितीतरी लोकांना आपल्या जीवनाची दिशा सापडलेली आहे. कितीतरी लोक एखाद्या त्यांच्या आवडीच्या पुस्तकामुळं घडलेले आहे. कितीतरी लोकांना जीवनाचा स्फुल्लिंग कुठल्या ना कुठल्या ग्रंथात सापडलेला आहे. तर कधीकधी ती उद्ध्वस्तही करतात. पुस्तकं म्हणजे प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्न असतात. प्रतिभावंत म्हणजे कोण? की ज्याच्या कल्पनाशक्तीला काहीतरी नवीन, जगावेगळं, जे इतरांना सुचत नाही ते सुचतं आणि ते अतिशय कलात्मकरित्या जगापुढं मांडतो, तो कलावंत. आणि ती जी शक्ती आहे तिलाच प्रतिभा असं म्हणतात. विचारवंतांची म्हणजे काही लोक जे इतरांना सुचत नाही असा जगावेगळा विचार करतात आणि मग ते आपला विचार पुस्तकातून मांडतात. ते म्हणतात की ती त्यांची फुललेली स्वप्न असतात. या स्वप्नांतून उद्याचं वास्तव जन्माला येत असतं. मित्रांनो, स्वप्न पाहिल्याशिवाय विचार येत नाहीत. विचार मनात आल्याशिवाय त्याचं रूपांतर कृतीत होत नाही. म्हणूनच ते म्हणतात, आजची स्वप्न हे उद्याचं वास्तव असतं. म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळात काही लोकांनी देश स्वतंत्र करण्याचं स्वप्न जर पाहिलं नसतं तर जे काही स्वातंत्र्यपुढं आपल्याला मिळालं ते कधीही मिळालं नसतं. त्यासाठी लेखक म्हणतात, म्हणूनच जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूत मी तरी पुस्तकाचा समावेश करतो. अगदी आपण सुरुवातीला पाहिलं होतं की जगात अनेक सुंदर सुंदर गोष्टी आहेत. लेखकाच्या दृष्टीने त्यातली सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे काय तर ती पुस्तकं आहेत. आणि मग ते म्हणतात, अशी पुस्तकं आनंदही देतात आणि दुःखही देतात. काही पुस्तकं वाचून खूप आनंद होतो, काही पुस्तकं वाचून दुःखही होतं. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं. आता तुम्ही म्हणाल, दुःखी होण्यात काय उपयोग आहे? नव्हे, तर त्या दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठीही मन मोठं असावं लागतं, अंतःकरण उदार असावं लागतं. ही किमया म्हणजे चमत्कार पुस्तकं करत आले आहेत. म्हणूनच आमचा जगाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलतो किंवा जग नेमकं कसं आहे हे आम्हाला समजतं. पुस्तकांचा अवीट सुगंध म्हणजे कधीही न संपणारा, कधीही न विटणारा, मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त झंकारत राहते. थोडक्यात हा पुस्तकांचा गंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे कायमस्वरूपी राहिला तर जीवनाची सतार, ते उपमा देतात, सतार झंकारत राहते म्हणजे जीवनसुद्धा त्या सतारीसारखा सुंदर आवाज आपल्याला देत राहील. विद्यार्थी मित्र हो, अशा रीतीनं अशी पुस्तकं या पाठामध्ये पुस्तकांच्या वाचनामुळे मिळणारा आनंद, जीवनदृष्टी आणि अनेक मिळणाऱ्या गोष्टी या लेखकांनी आपल्यासमोर विशद केलेल्या आहे आणि त्या आपण चारही भागामध्ये समजावून घेतलेल्या आहे. तरी आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.